हे मित्रांनो, आज कंपनी फक्त 8 घंटे चालली आहे आणि 3 घंटे आमचं डोकं शांत करण्यासाठी आम्ही चाललोय स्वामीनारायण मंदिर. खूपच तणाव झाला आहे आज आणि भरत भाऊ आणि दिवेश आणि मी बाईकवर बसून मस्त आरामशीर चाललोय. इथून फक्त 1 किलोमीटर दूर आहे. हे मंदिर जे आहे दमणगंगा नदीच्या किनारी स्थित आहे. जसे मंदिराच्या पायऱ्या चढायला लागलो आणि समोर मंदिर बघितले, खूप छान वाटले. आणि आमचा जो दिवेश होता याला अजूनही कंपनीचे मेसेज येत आहे. त्याने फायनली तो मोबाईल बंद केला आणि इथले जे गार्डन्स आहे, जे कलर स्कीम आहेत आणि सनसेट वगैरे ह्या गोष्टी बघून खूप छान वाटलं. त्यानंतर जे वास्तुकला आम्ही बघितली, भरत जसं की हात लावून चेक करतो अक्षरशः की कशा पद्धतीने हे अप्रतिम डिझाईन आहे आणि कोरीव काम केलेले आहे. खूपच छान असं वाटलं इथे बघून. खरं तर आम्हाला आतमध्ये जाऊन बघायचं आहे की आतमध्ये कशा पद्धतीने कोरीव काम केले आहे. अशाच प्रकारे आतमध्येही केलेले आहे आणि आतमध्ये जाणं म्हणजे भाई म्हणजे मुश्किलच आहे. कारण की सगळ्या ठिकाणी म्हणजे कॅमेरे अलाउड नाही असे पोस्टर लावले, पण तरी पण प्रयत्न करणार. इथं आलोय तर कॅमेरा तर नक्कीच आतमध्ये घेऊन जाणार आणि तिथले दृश्य तुम्हाला नक्कीच दाखवणार. त्याआधी जे बाहेरचे गार्डन आहे ते तुम्हाला दाखवते. खूप छान असं शांत वातावरण वाटते. आता जाणार आहोत आपण आतमध्ये मंदिराच्या. तर आतमध्ये मोबाईल लपून-छपून घेऊन जाणार आहोत आणि तुम्ही बघू शकता इथं पोस्टर लावलेले आहेत. आणि जसे आतमध्ये गेल्यानंतर खूप शांत असं वातावरण मिळाले. अशा वातावरणात तुम्ही 1 तास जरी या ठिकाणी वेळ घालवला, तुमचे सगळे ताणतणाव नक्कीच दूर होतील. आणि आम्हाला पण खूप छान वाटलं आतमध्ये येऊन. आणि जसे दिवेश आणि आमचे भरतभाऊ सगळ्या देवांचा आशीर्वाद घेत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंदिराच्या आतमधला जो घुमट आहे, त्याची जी कलाकृती आहे ती अप्रतिम आहे. ती तुम्हाला दाखवायची होती आणि त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला. गार्ड्स वगैरे होते, तर लपून-छपून तो आम्ही मोका मिळवला आणि फायनली ते व्हिडिओ बनवले. हा जो तुम्ही बघताय हा आतला घुमट आहे. खूप अप्रतिम आणि एक बारीक त्याच्यावर कलाकृती केलेल्या आहेत. खरंच या ठिकाणी जितका वेळ घातला तितका कमी पडत होता आणि खूप शांत असं वातावरण वाटत होतं. आणि जसं मी बाहेर पडलो, बाहेरून मंदिराचा एक व्ह्यू बघत होतो आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोय. आणि त्यानंतर आम्हाला इथं कळालं की मंदिराच्या खाली एक गर्भगृह आहे आणि त्या ठिकाणी नीलकंठेश्वर जे म्हणजे स्वामीनारायणचे बालरूप म्हणून तिथे त्यांना स्नान केले जाते. तर त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि ते तिथं गेल्यानंतर कळालं की ते बंद आहे आणि ते 6:30ला ओपन होईल. आणि फायनली ते ओपन झाले आणि आम्ही इथेही कॅमेरा लपवून आणतोय आणि त्यानुसार सगळे तुम्हाला हे दृश्य इथले दाखवणार आहे. जसे आतमध्ये आलो, इथले जे कलर स्कीम आणि बारीक जे डिझाईन काम केलेले होते, तर खूप छान असे वाटत होते. त्या ठिकाणी शांत असे वातावरण वाटत होते. आणि या ठिकाणी जे तुम्हाला नीलकंठेश्वर जे आहेत बालस्वरूप, जे त्यांच्या इथं स्नान केले जाते. तर अशा पद्धतीने जेवढे इथं पेंटिंग्स वगैरे लावल्या होत्या, त्याच्यामध्ये पूर्ण त्यांची जीवनशैली होती. हे जे आम्ही इथे बघितलं, तर खूप वेळ बघितलं आम्ही, पण आम्हाला कळालं नाही काय आहे. असे म्हणतात की ते एक मॅप आहे. तर तुम्हाला काय वाटतं ते काय आहे? तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता आम्ही चाललोय घरी. 7:30 वाजले. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.